नमस्कार मित्रांनो, सफर प्रतीक सोबत या युट्यूब चॅनल मी प्रतीक आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतोय। मित्रांनो, आज व्हिडिओ बनवण्याचं कारण हे थोडंसं निवांत बसलो होतो। युद्धामुळे जरा मार्केट डाऊन आहे, बाहेरच्या देशामध्ये युद्ध चालू आहे, सर्वांना माहिती आहे। टाक्यांना नंबर लागलेत की विचारा। आणि बेकार परिस्थिती झालेली आहे, त्यातच हा एक व्हिडिओ इंस्टाग्रामला व्हायरल होत चाललाय, पाहूया। महाराष्ट्र सरकारने जेवढं जमेल तेवढं सगळं विकत घेतलं, पण सोशल मीडिया अशी गोष्ट आहे त्यांना विकत घेता येत नाहीये। म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी असा नियम काढलाय की सोशल मीडियावर जर तुम्ही बदनामी केली तर तुमच्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येते आणि तुमच्यावर गुन्हा दाखल होईल। म्हणजे तुम्ही विचार करा, एक सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की सोशल मीडियाच्या कोणत्याही पोस्टवरती गुन्हा दाखल करू शकत नाही। पण तरी पण आपलं महाराष्ट्र सरकार, म्हणजे तुम्ही जर चुकीला चूक बोलला आणि बरोबरला बरोबर बोलला तर तुमच्यावर गुन्हा दाखल होणार। म्हणजे ही कुठे ना कुठे लोकशाही नाही, हुकुमशाहीकडे आपण वळत चाललोय। आपण आपले विचार मांडू शकत नाही। व्हिडिओ पाहिला मित्रांनो, त्या मुलाने सगळं व्यक्त केलेलं आहे। इथून मागे आपण लोकशाहीवर उड्या मारत होतो, लोकशाहीवर छाती टोकून आपण मतदान करत होतो, पण आता तीच लोकशाही धोक्यामध्ये आलेली आहे। आपण जर एखाद्याच्या विरोधात किंवा एखाद्या सोशल मीडियावर पोस्ट करतोय तर आपल्यावर गुन्हे दाखल होत आहेत। त्यामुळे आवाज दाबायचं चाललेलं आहे। आपले लातूर भागातले प्रगतशील शेतकरी आहेत, युट्यूबर आहेत, रविराज सर साबळे यांना सुद्धा धमक्या यायला लागल्यात। त्यांच्या सोशल मीडियावर त्यांना भरपूर प्रमाणामध्ये गुन्हे दाखल व्हायला लागलेत। तर आपण लोकशाहीच्या जीवावर जर बोलायला लागलो तर आपला आवाज बंद करण्याचं षडयंत्र इथून पुढे चालू होणार आहे आणि चालू झाले। त्यामुळे काळजी घ्या। आणि लॉकडाऊन मध्ये सुद्धा गावाचं महत्व लोकांना कळत होतं आणि आता गॅस टाक्या संपल्यात, गॅस टाक्या भेटत नाही, आता चुलीचं महत्व समजायला लागलंय। इथून पुढे सगळ्याच गोष्टीचं महत्व समजायला लागणार आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांचं जीवन हे खूप सुखी आहे, पण शेतकऱ्यांना ते कळत नाहीये की आपण कशाच्या जीवावर उड्या मारायचे, कशाच्या जीवावर नाहीये ते जाऊ द्या। आता आपण जास्त बोलत नाहीये, व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा। आणि कमलेश गुंजाळ सर आहेत। मित्रांनो, या गुलाम देशामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे।